श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी निसर्गातील मानवी हस्तक्षेप याविषयी सांगितलेली माहिती. नमस्कार, मी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, आभाळमाया फाउंडेशन. आज आपण साधारण बघतोय की मानवाचा हस्तक्षेप आपल्या वातावरणीय म्हणजे निसर्ग आणि पर्यावरणात कसा वाढलेला आहे म्हणून. माझ्यासारख्या व्यक्तीला असं दिसत असतं नेहमी किंवा वाटत असतं की काय अधिकार आहे माणसाला की प्रत्येक गोष्ट ओरबडून घ्यायची जी फुकट मिळते ती. असं कुठंतरी दाखवा मला की निसर्गाने एक डबा ठेवला आहे आणि मला असं दिसायचं असेल तर माझ्या ह्या डब्यामध्ये पैसे टाका आणि मग तुम्ही मला बघा म्हणून. म्हणजे इंद्रधनुष्य बघायला तुम्ही पैसे टाकलेत का हो कधी? इंद्रधनुष्य त्याचा खुलतो, त्याचा तो दिसतो आणि आपण मात्र मिरवत असतो की तो बघा इंद्रधनुष्य आहे. तुम्हाला पाहिजे त्यावेळेला मिळतो का? म्हणजे मॉलमध्ये गेलाय आणि इंद्रधनुष्य मागवलंय किंवा झोमॅटोवरनं मी इंद्रधनुष्य मागवलंय, असं कधी घडलंय का? घडणार नाही. ही नैसर्गिक गोष्ट आहे. निसर्गात सगळ्या या गोष्टी दिसत असतात, पण ह्या हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत. निसर्ग जो कमी केलेला आहे तो कुणी केला? मानवाला काही कळत नव्हतं तोपर्यंत सगळं ठीक होतं. माणूस हळूहळू कपडे घालू लागला. झालं, हे कपडे तयार करायला वल्कलं म्हणजे कशी वृक्षाचीच होती ना, वृक्षतोड करायची आणि त्याचा वस्त्र तयार झालं. हळूहळू पूर्वी जे काही कंदमुळं खात होतात ते सगळी गेली, त्याला चव द्यायचा प्रयत्न झाला. म्हणजे त्याचा दुसरा जो अन्न हा महत्वाचा घटक आहे तो मानवाने त्यात हस्तक्षेप केला निसर्गान पर्यावरणात आणि स्वतः सुरू केलं की मी तयार करून खातोय. म्हणजे पिझ्झा आज तयार झालाय, त्या पिझ्झामधले सगळे कंटेंट काढावं तुम्ही. काय आहेत? निसर्गात मिळणाऱ्याच गोष्टी आहेत ना सगळ्या. या सगळ्या गोष्टींना जर आपण बघितलं तर मानवाचे खायचे जे काही प्रमाण बदललेले आहेत, म्हणजे अन्न वस्त्र ह्या दोन गोष्टींमुळे निसर्गाचा ऱ्हास झालेला आहे. आणि तिसरा मानवी हस्तक्षेप म्हणजे निवारा. लहानपणी आपण शिकत होतो अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणून. तर खरं तर आता त्या 3 गोष्टी तुम्ही मिळवायला गेलाय आणि त्या 3 गोष्टी मिळवताना निसर्ग आणि पर्यावरणाची हानी केलेली आहे. पूर्णतः निसर्ग आणि पर्यावरण ओरबडून घेता तुम्ही आणि मग तुमच्या गरजा पूर्ण करता. यामुळे मानवी हस्तक्षेपामुळे माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठं निसर्गाचं नुकसान होतंय हे मला सांगायला हरकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा अगदी साध्या प्रमाणात, म्हणजे आदिमानवाच्या काळात ज्या पद्धतीने चालू होता तसा वापरायचा. कधीच वापर संपला. तो वापर संपून साध्या मानवाचा वापर तो सुरू झाला आणि त्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन झालं, सिव्हिलायझेशन झालं आणि आता आधुनिक मानव झाला. म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत आपण येऊन पोचलोय. यानं होतं काय? मानवाचा प्रचंड मोठा हस्तक्षेप निसर्ग आणि पर्यावरणात होत चाललेला आहे आणि याच्यामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो आहे. ह्या ऱ्हास होण्यामुळे निसर्ग संपत चाललेला आहे. वसुंधरा आपली माता म्हणतो आपण, पण या मातेकडे लक्ष नाही. या मातेला आपण वृद्धाश्रमात ठेवलंय आणि फक्त मानवी हस्तक्षेपामुळे आपण निसर्ग, आपली आई घालवत चाललेलो आहे आणि यामुळे एक दिवशी वसुंधरा संपणार आहे की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. एवढा मोठा वाईट प्रकार मानवी हस्तक्षेपामुळे निसर्ग आणि पर्यावरणात घडलेला आहे. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी निसर्गातील मानवी हस्तक्षेप याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. परिसर या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.